नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. इथे मिळतात तुम्हाला घरगुती सामग्रीमध्ये अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण सुरुवात करू एक नवीन रेसिपीसाठी. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे. छान असे मी कारली स्वच्छ धुवून चिरून घेतली होती आणि त्याला 1 तास मीठ लावून ठेवलं होतं. आणि बाकीचे साहित्य आहे लागणार आहे कांदा, टोमॅटो, चिंच, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि गूळ. आणि फोडणीसाठी लागणारे साहित्य आहे मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ. चला सुरुवात करूया आपण भाजी बनवण्यासाठी. 1 तासाभरानंतर मीठ लावून ठेवलं होतं मी. याच्यातून छान असं त्याच्यातलं पाणी असं पिळून काढायचं जेणेकरून याचा कडूपणा निघून जातो. हे कारलं अगदी चविष्ट, पौष्टिक, झणझणीत कारल्याची भाजी खूप छान लागते. आंबट गोड, कडू लागत नाही जराही, खूप छान लागते. ती अशी उभी पातळ मी चिरून घेतली आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणे करून घेऊ शकतात. हे असं पाणी निघतं याच्यातलं बघा. आणि सगळं कडवटपणा निघून जातो. ती पिळून घेतले की आता आपण एक कढई गरम करूया. त्याच्यामध्ये तेल टाकूया. त्यात टाकूया मोहरी, जिरे, कढीपत्ता. आणि ही वेगळी ट्रिक दाखवते, नक्की बघा. सर्वप्रथम आपण कारले छान असे रोस्ट करून घेऊया हलक्या हाताने. खूप छान चव लागते. ह्याप्रमाणे करा. तुम्ही तेल न टाकताही परतून घेऊ शकतात. फक्त छान असं परतून घ्यायचं. त्याच्यात थोडीशी हळद टाकूया. आणि हो, मी नेहमीच बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून जी कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी घेऊन येते अगदी घरगुती सामग्रीमध्ये सोप्या पद्धतीत रेसिपी. तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छान असं परतून झालंय की त्यात थोडी हळद टाकून पुन्हा परतून घेऊया. आणि थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत परतवायचं. त्याची टेस्ट खूप छान अशी टेस्ट लागते. आणि हो, काही टिप्स सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कडूपणा कमी करण्यासाठी कारल्याला मीठ लावून 15 ते 20 मिनटं मिनिमम ठेवा आणि नंतर हलकेच पिळा. जास्त पिळू नका, नाहीतर पोषक घटक कमी होतात. थोडासा गूळ किंवा साखर, अगदी चिमूटभर गूळ घातल्यास चव बॅलन्स होते आणि कारल्याची खरी टेस्ट टिकून राहते. कुरकुरीत टेक्स्चर जर हवे असेल तर झाकण न ठेवता मध्यम आचेवरच परता. कांदा व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत परता. यामुळे भाजी चव दुप्पट होते. छान असं आपलं हे कारलं परतून झालं आहे. हे मी बाजूला काढून ठेवणार आहे. आणि त्याच कढईमध्ये आपण भाजीची तयारी करणार आहे. शेंगदाणा कूट घालू शकतात. 1 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे कूट घातल्यास चव आणखीन पौष्टिकता वाढते. पुन्हा तीच कढईमध्ये आपण छान गरम व्हायला ठेवूया. थोडंसं तेल ॲड करूया आणि पुन्हा आपण त्याला फोडणी देऊया. मी जिरे मोहरी अगोदरही टाकलं होतं, त्याच्यामुळे थोडे थोडे मी आता परत टाकणार आहे, कारण फोडणीची एक वेगळीच टेस्ट येते. छान असं गरम तेल झालं की जिरे मोहरी टाका. हिंग टाका. माझ्याकडे हिंग स्किप झाला आहे, पण हिंगही टाका तुम्ही. सांगितल्याप्रमाणे सगळी सामग्री आहे. कांदा, टोमॅटो, चिंच, टेचलेलं लसूण, हिरव्या मिरच्या आणि गूळ, कोथिंबीर. कांदा छान असा सोनेरी रंग होईपर्यंत मस्त परतून द्यायचा, ज्याने चव खूप छान लागते. व्यवस्थित सोनेरी परता, म्हणजे भाजीची चव सांगितल्याप्रमाणे खूप छान लागते कुठल्याही भाजीमध्ये. छान असा आपला कांदा परतून झाला की त्यात आपण लसूण ॲड करूया. लसूणही छान असा परतून घेऊया. आणि कारले खाण्याचे फायदे, बरेच लोक कारलं खात नाही कारण कडू लागतं, तर त्याचे फायदे बी सांगते तुम्हाला. डायबिटीजसाठी फायदेशीर आहे. कारले रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. पचन सुधारते. कारल्यामधील फायबर पचनक्रिया सुधारते. वजन कमी करण्यास मदत. कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे वजन नियंत्रणात राहते. रक्तशुद्धीकरणासाठीही कारली खूप छान आहे. कारली शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. तर नक्की आपला कारल्याचा समावेश आपल्या आहारात ठेवा. कांदा लसूण परतून झाला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत, त्यातच आपण 2 ते 3 मिरच्या ॲड करूया चवीप्रमाणे. ऑप्शनल आहे. आणि हो, कारले ही त्वचेसाठीही खूप चांगलं आहे. त्वचेवरील पिंपल्स आणि राग कमी करण्यास मदत होते. इम्युनिटी लेवल वाढवते. जीवनसत्व सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
छान असा कांदा परतून झाला की त्यात हिरव्या मिरच्या टाकूया आणि छान त्याही छान असं परतून घेऊया. कांदा नेहमी गोल्डन कलर होईपर्यंत परतवायचा, जेणेकरून भाजी टेस्ट खूप छान येते. टोमॅटो ॲड करूया, तोही छान असा परतून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मी तुम्हाला काही सिक्रेट टिप्स देणार आहेत. आणि हो, कारल्यामध्ये बिया का काढाव्यात? जर कारली खूप पिकलेली असतील किंवा जास्त मोठी असतील तर आतल्या लालसर बिया काढून टाका. कोवळी कारली असल्यास बिया ठेवू शकतात. पातळ चिरा, कारण कारली जितकी पातळ चिराल तितकी लवकर शिजते आणि कडूपणा कमी लागतो. मीठ लावल्यानंतर धुवू नका, फक्त हलके पिळा. धुतल्यास चव कमी होते. त्यामुळे कारले चिरायच्या अगोदर स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचे, नंतरच चिरायचे आणि झाकण न ठेवता शक्यतो परतवायचे. जर तुम्हाला भाजी कोरडी आणि कुरकुरीत हवी असेल तर सुरुवातीला झाकण न ठेवता परतवा. छान असा हे टोमॅटो आपण परतून घेऊया. आणि कुठल्याही भाजीमध्ये टोमॅटो टाकल्यास तो मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये नेहमी मीठ टाकायचं, चवीप्रमाणे अंदाज घेऊन, जेणेकरून टोमॅटो लवकर मऊ होतो आणि पटकन शिजतो. ही टीप होती, नेहमी लक्षात ठेवा. मीठ टाकूया चवीप्रमाणे. आपण कारल्यालाही मीठ टाकलं होतं, त्याचा अंदाज घेऊनच मीठ चवीप्रमाणे टाका, एक अंदाज घेऊन तुमच्या याने. आणि हो, एक नवीन स्ट्रेचर सांगते. जर शेवटी 1 टीस्पून भाजलेले बेसन घातले तर भाजीला छान बांधणी येते आणि छान चव लागते. आणि तुम्हाला टोमॅटो टाकला, मी चिंचही टाकणार आहे त्यातून. तुम्हाला जर आणखीन आंबटपणा हवा असल्यास शेवटी थोडा लिंबाचा रस घाला, चव अगदी बॅलन्स करते. आणि कांदा मी सांगितल्याप्रमाणे नेहमी चांगला सोनेरी परताल तर भाजी नैसर्गिक गोड चव येते आणि छान लागते. हळद टाकली, पुन्हा धनाजिरे पावडर टाकूया 1 ते 2 चमचे. गरम मसाला, हे आमचे घरगुती मसाले आहे. रेड चिली पावडर टाकूया. तुम्हाला घरगुती मसाले ऑर्डर करायचे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला मी डिटेल्स देईन. छान असे परतून घ्यायचे मसाले, छान असे भाजून परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. आणि जर तुम्हाला भरलेली कारली करायची असेल तर हे स्टफिंग तुम्ही कारल्यामध्ये टाकू शकतात. आतल्या बिया काढून त्याच्यामध्ये हे स्टफिंग तुम्ही टाका, अप्रतिम चव लागते. ती स्पेशल डिश तयार होईल. नक्की ट्राय करा. एअर फ्रायरमध्ये 8 ते 10 मिनटं तुम्ही टाकू शकतात. हलकी भाजून मग मसाल्यात घाला, कमी तेलात मस्त भाजी लागते. चिंच ॲड करूया, कोथिंबीर टाकूया. चिंच तुम्ही भिजवूनही टाकू शकतात. मला ही भाजी कोरडी करायची म्हणून मी डायरेक्टली टाकते, कारण ती चव छान लागते त्याची. छान असं भाजून घ्यायचं हलकं. आणि हो, लक्षात ठेवा, कारली योग्य प्रकारे चिरणे आणि परतणे हीच या भाजीची खरी किल्ली आहे. तर नक्की ट्राय करा सांगितल्याप्रमाणे. आणि हो, आज मी 10 खास टिप्स सांगणार आहे आणखीन, ज्या शेवटपर्यंत बघितल्या तर तुमची भाजी परफेक्ट होईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे आपली फोडणी परतली तर ते परतवलेले कारले पण त्यात ॲड करून छान मिक्स करायचं. सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे कारली निवडताना ती गडद हिरवी रंगाची टणक घ्या. जास्त पिकलेली कारली कडू आणि बिया कठीण जातात. कोवळी कारली वापरली तर भाजी खूप छान लागते. कारली उभी आणि पातळ चिरा, जाड चिरल्यास ती आतून कच्ची राहते आणि कडूपणा जास्त लागतो. पातळ चिरल्यामुळे मसाला चांगला मुरतो. छान असं झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं छान असं परतून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून देऊया. आणि हो, कारल्यावर मीठ आणि चिमूटभर हळद लावून कमीत कमी 20 मिनिटे तरी ठेवा. पण लक्षात ठेवा, धुवू नका, ते फक्त हलकेच पिळा. धुतल्यास नैसर्गिक चव निघून जाते. भाजी बनवताना सुरुवातीला झाकण ठेवू नका. मध्यम आचेवर कारली हलकी क्रिस्पी होईपर्यंत परतवा. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आणि हो, आता मी झाकण ठेवलं होतं कारण मी कारली अगोदर परतून घेतली होती. अशी आपली भाजी कारल्याची तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा.
तर फ्रेंड्स, ह्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवून कारल्याची भाजी नक्की करून बघा. तुमची भाजी कशी झाली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी आत्तापर्यंत भाजी चांगली कशी व्हावी याच्यासाठी टिप्स दिल्या. काय करू नये जेणे कारल्याची भाजी चुकू शकते. चुकीची कारली निवडणे. जास्त पिकलेली पिवळसर कारली घेऊ नका. नेहमी टणक आणि गडद कारली हिरव्या रंगाची घ्या. जाड चिरल्याने मसाला मुरत नाही. नेहमी पातळ आणि उभी चिरा. मीठ लावल्यानंतर कारली धुतली तर चव निघून जाते. फक्त हलके पिळा, धुवू नका. कांदा सोनेरी झाला नाही तर भाजीची चव येत नाही. ही स्टेप कधीच स्किप करू नका. गूळ शेवटी घाला, नाहीतर भाजी जास्त गोड आणि सॉफ्ट होते. आणि ह्या चुका जर टाळल्या तर तुमची कारल्याची भाजी अजिबात कडू लागणार नाही. अशा अजून किचन टिप्ससाठी फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणती चूक करत होतात किंवा तुम्ही कारल्याची भाजी कशी बनवतात. तर फ्रेंड्स, आपली अशी कारल्याची भाजी तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन रेसिपी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल अपलोड झाल्यानंतर. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.